आता तुम्हाला सर्वांना माझा किचन रूम दिसत असेल, तर मी किचन मध्ये ना थोडेफार चेंजेस केलेले आहे. तर ते काय काय केले ते बघू. हाय हॅलो सर्वांना, गुड आफ्टरनून. कारण आता वाजले आहे 12 साडेबारा. सर्वांना नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. खूप कडक ऊन पडले बाहेर. सकाळी सकाळी आमच्याकडे पाऊस पण आला होता, पावसाचे थेंब आले होते आणि त्यानंतर मग थोडी आमची धावपळ झाली. मिस्टर सकाळी सकाळी मळ्यात गेले, कारण कांदे झाकायचे होते, ते उघडेच होते, त्यावरती कागद टाकायचा होता. राहुल पण त्यांच्यासोबत गेला होता आणि मी पण सकाळी ना पाणी आलं होतं, कपडे धुवत होते. तर इथेच कपडे सुकायला टाकले होते, भरपूर सारे होते. काही काढले, काही कपड्यामध्ये गेले, काही थोडेफार ओले ते बाहेरच ठेवले. आणि चला तर सकाळची बरीच कामं होती माझी, ती काय आवरली, पण स्वयंपाक बाकीच आहे. आता राहुल बसतोय त्याच्या कामाला आणि खूप दिवस झाले राहुल काही बोललाच नाही कोणाशी. सगळ्या मावशींना, ताईंना, काकांना, मामांना, बाबांना सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि हे बघा केस बघा, हे बघा केस. हा, किती वेळा बोलली की अरे जाय कटिंग कर, कटिंग करू नये, केस कापू नये, पण अजिबात ऐकत नाही. बघितलं ना, त्याला असे मोठे मोठे केस आवडतात, पण किती विचित्र दिसू राहिले ते. कटिंग करू नये. आज वरचा दरवाजा उघडाय, तो खूप आवाज करतोय आणि मला आहे ना आता करायचा आहे स्वयंपाक. तर इथं हे बघा सर्व मिरच्या इथे आणून ठेवल्या आहे, कारण टेरेसवरती पावसाचे थेंब आले होते. तर म्हणजे 4-5 दिवस झाले सर्व पोती मिरच्याची खालीच घेऊन आलोय, कारण कधी पाऊस येईल सांगता येत नाही. तर किचन वगैरे सर्व काही क्लीन तर झालेलंच आहे. आणि बऱ्याच ताईंना माझा किचन रूम बघायचा असेल, कारण मी थोडेफार काही बदल केले किचनमध्ये, तर दाखवणार आहे, तुम्हाला सांगणार पण आहे कुठे काय ठेवलं. फ्रीज कुठे ठेवलं बघायचं होतं, तर हे फ्रीज इथे ठेवलेलं आहे. इथे पण स्विच बोर्ड आहे आणि फ्रीज इथे ठेवले. तर हे बदल का केले मी ते तुम्हाला सांगतेस का केले. चला, मी ना हाताला मोबाईल धरते ना, त्यामुळे हात दुखतो. स्टँडला मोबाईल लावते आणि तुमच्याशी बोलते. आता तुम्हाला सर्वांना माझा किचन रूम दिसत असेल, तर मी किचन मध्ये ना थोडेफार चेंजेस केलेले आहे. तर ते काय काय केले ते बघू. सुरुवात आपण फ्रीज पासून करू. तर हा फ्रीज इथे मी ठेवला, तो पहिले इथे नव्हता, तो फ्रीज इकडे होता या कोपऱ्यामध्ये. पण इथे मला जरा प्रॉब्लेम यायचा, कारण फ्रीजच्या वरती ना इथे 2 मी मार्बलच्या रॅक काढलेल्या होत्या, तर त्यावरती काही भांडी असायची. आता सध्या मी इथे ना काचेच्या बरण्या आणि काचेचे ग्लास ठेवलेले. तर मला ते काढायचं म्हटलं ना, तर तिथे ना मला प्रॉब्लेम यायचा, कारण फ्रीज आहे ना पुढे यायचा. तर फ्रीजमुळे मला ते काढता येत नव्हतं. पण फ्रीज मी इथून काढल्यामुळे आता ह्या वस्तू मला इझिली काढता येतात. तर अशा प्रकारे मी ग्लास काढू शकते आणि काचेची बरणी पण अशी काढू शकते आणि ठेवू शकते. काचेच्या बरण्या जरा वस्तू भरल्यानंतर हेवी होतात ना, त्यामुळे ती 2 हाताने उचलावी लागते ना, त्यामुळे मी त्यामध्ये गॅप ठेवला आहे. एकदम अशा जवळजवळ ठेवल्याने तिथे 6 बरण्या पण बसत होत्या, पण मी मुद्दाम 5च घेतल्या, कारण बरणी काढताना व्यवस्थित 2 हाताने धरता आली पाहिजे, ठेवता आली पाहिजे. एका ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई 6 बरण्या घ्यायला पाहिजे होत्या, पण नंतर मी विचार केला की 6 बरण्या घेतल्या तर मग त्या खूप जवळजवळ होतील आणि बरणी काढताना मग आपले हात जाणार नाही, कारण बरणी 2 हाताने उचलून खाली घ्यावी लागते. त्यामुळे 5च बऱ्या आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी इथे काचेच्या बरण्या ठेवल्या. सकाळी रिकाम्या होत्या, त्यानंतर मी त्यामध्ये किराणा भरून ठेवला, कारण रिकाम्या बरण्या मांडणीला चांगल्या दिसत नाही, अशा भरलेल्या छान दिसतात ना. तर मी तिथे त्या बरण्या ठेवल्या आणि त्याच्या खाली ना छोटासा टेबल होता माझा, खूप जुना टेबल आहे तो कम्प्युटरचा. तर तिथे मी ना मिक्सर ठेवलंय, मिक्सरची काही भांडी, काही 2-3 डब्बे ठेवलेले प्लास्टिकचे, त्यामध्ये खाऊ असतो मुलांचा. खाली ना काही कप्पे आहेत, तर त्यामध्ये मी लसूण, बटाटे, कांदे ट्रे मध्ये ठेवलेले. तांदळाचा डब्बा ठेवलेला आहे तिथं. आणि अशा प्रकारे मी थोडेफार इथे बदल केले. त्यानंतर आता इकडचं बघू. तर ही रॅक तर तुम्ही आधी बघितलेलीच होती. तर हे डब्बे वगैरे मी सर्व काही तुम्हाला आधी दाखवलेले आहे. आणि इथे मी खालच्या रॅक मध्ये ना थोडे चेंजेस केलेले. तर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे डब्बे बरण्या होत्या, तर मला खूप दिवसांपासून इथे काचेच्याच बरण्या ठेवायच्या होत्या आणि अशा प्रकारे मध्ये मी ठेवल्या आहे. तर या बरण्यांमध्ये ना सर्व आपले घरगुती मसाले, माझ्या हाताने तयार केलेले घरगुती मसाले यामध्ये भरलेले आणि त्यावरती लेबल लावलंय, म्हणजे कोणता मसाला कोणत्या बरणीमध्ये समजलं पाहिजे. सर्व लेबलवरती मी इथे नाव टाकलेली आहे. गोडा मसाला, मालवणी मसाला, लाल तिखट, काळा मसाला, हळद पावडर, हे सर्व काही अशी नावं टाकून ठेवली. बाकी काही नाही. मग इथे शेंगदाणा तेल आहे,
लाकडे घाण्याचं जे मला आणलं होतं मी, आणि पाण्याची बॉटल म्हणजे पाणी लागतं आपल्याला किचन मध्ये. जास्त काही पसारा मी किचन ओट्यावरती करत नाही. त्यानंतर इकडच्या खिडकीमध्ये इथे पण काही बरण्या ठेवलेल्या आहेत. तर इथे ही लोणच्याची बरणी मोठी, तर यामध्ये लोणचं नाही संपलेलं आहे. त्यानंतर इथे छोट्या या बरण्या आहेत, तर एकामध्ये खडे मीठ, एकामध्ये बारीक मीठ, सैंधव मीठ असं मीठ भरून ठेवलंय. मनी प्लॅन्ट किचन मध्ये छान असतो, असे सजीव झाड मला आवडतात किचन मध्ये, दिसायला पण भारी दिसतं. आणि इथे मी या डीमार्ट मधून 4 बरण्या आणलेल्या होत्या, छोट्या छोट्या 99 रुपयाच्या 4. तर त्यामध्ये मी काही खडे मसाले, वेलची, बडीशेप असं बनवून ठेवलेलं आहे, जे की आपल्याला रोजच लागतं, त्यामुळे ते वरच्यावर असल्यामुळे घेता येतं. तर अशा प्रकारे थोडीफार ही मी सजावट केलेली आहे किचनची. बाकी काही नाही. फ्रीज वरती पण इथे काही कप वगैरे ठेवलेले, फक्त फॉरेन असतं, फ्रीजचा दरवाजा खराब होतो ना रोज, तर तो पुसण्यासाठी इथे एक नॅपकिन ठेवलेला आहे. म्हणजे हँडल उघडताना फ्रीजचा हँडल खूप खराब होतो किंवा फ्रीजला हात लागले जातात, तर असा नॅपकिन मी इथे ठेवत असते. म्हणजे उघडताना नॅपकिन वरती हात असतो, फ्रीज खराब होत नाही जास्त. तर अशा प्रकारे थोडेफार किचन मध्ये मी चेंजेस केलेले. आता हे चेंजेस मी का केले त्याचं कारण सांगते. पहिले मी रेसिपी चॅनल वरती आहे ना, फक्त रेसिपी करताना दिसायची, म्हणजे असं हात दिसायचे आणि रेसिपी दिसायची. मी काही दिसत नाही रेसिपी चॅनल वरती. पण आता सध्या असं वाटतंय की आपण स्वतः इथे उभं राहून रेसिपी करू आणि तुम्हाला पण असं दाखवू शकते. मी स्वतः तुम्हाला दिसू शकेल यासाठी मी हे थोडंफार डेकोरेशन केलंय. आणि तसं पण मला किचन मध्ये असं आवडतं. तर इकडे मी पहिले वॉलपेपर लावलेलं होतं ह्या भिंतीला. खरं तर मला इकडेच रेसिपी करायच्या होत्या, पण आता सध्या इथला टेबल आहे ना पुढे हॉलमध्ये गेलाय, त्यावरती कम्प्युटर ठेवलेले. कारण टेबल नसल्यामुळे मग मला इथे रेसिपी करता येत नाही. म्हणून मग मी विचार केला की इकडे किचन ओट्यावरती करेल आणि तुमच्याशी बोलून चालून रेसिपी करताना पण छान वाटेल तुम्हाला. तर त्यामुळे मग माझं हे सगळं काही प्लॅनिंग चालू होतं. इकडे पण मी बरंच डेकोरेशन केलेलं होतं, काही फर्निचर वगैरे बनवून ठेवलेलं होतं, ते लावलेलं आहे. काही ऑनलाईन मागवलं होतं ते लावलेलं आहे. पण असं पण छान वाटतंय किचन रूम मध्ये, त्यासाठी हे थोडेफार चेंजेस केले. पण आता मला विचार पडलाय की रेसिपी मी इकडे करू की इकडे करू. तर 1-2 ताईंच्या मला कमेंट पण आले होते की ताई तुम्ही इकडे रेसिपी करतात ना ह्या किचन ओट्यावरती, तर इथंच करा, कारण इथे पण मागे छान वाटतंय असं आणि इकडे पण चांगलं वाटतंय. तर इकडे करू की इकडच्या साईडला करू. आता इकडे तर सध्या काही करू शकत नाही, कारण इकडे टेबल नाही. जेव्हा मी टेबल घेईल त्यावर नवीन शेगडी घेईल त्यावरती मी इकडे रेसिपी करू शकते. पण सध्या तरी आता मी इकडेच रेसिपी करेल. सध्या आता आपल्या रेसिपी चॅनल वरती डेली रेसिपी येत नाहीये, कारण लग्न वगैरे होतं घरचं, त्यामुळे नाही जमलं मला. पण आता इथून पुढे मी डेली रेसिपी करणार आहे. तर मस्त तुमच्याशी गप्पा मारता मारता रेसिपी करेल. त्यामुळे मग मी हे सर्व काही किचन मध्ये बदल केले. आणि कसे वाटले तुम्हाला हे बदल नक्की सांगा. बऱ्याच ताई म्हणतील की फ्रीज ताई इथे चांगला नव्हता, इकडेच चांगला दिसत होता. हे पण बरोबर आहे, कारण फ्रीज आहे ना इथेच चांगला दिसत होता. पण वरती मला बरणी काढता येत नाही, ग्लास काढता येत नाही, त्यामुळे नाविलाजाने हा फ्रीज मी इथे ठेवला. पण इथे पण काही प्रॉब्लेम नाही मला. तर अशा प्रकारे मी थोडेफार चेंजेस केले. आता या ठिकाणी मी कोपऱ्यामध्ये ना काहीतरी फर्निचर वगैरे करून घेणार आहे. सध्या मी टेबल ठेवलेला आहे, त्यानंतर मी अशा प्रकारचं फर्निचर कपाट वगैरे असं इथे काढून घेणार आहे. आणि वरती पण थोडंफार काहीतरी फर्निचर करेल, त्यामुळे अजून पण किचनचा लुक छान होईल. तर ते काम होईल आता पुढे, हळूहळू बघू कसं करायचं काय नाही. तर चला, अशा प्रकारे मी माझ्या किचनचं सर्व काही बदल केले, चेंजेस केले. कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. आता मी सकाळचा स्वयंपाक बनवते. शेपू पालकची भाजीची जोडी घेऊन आली होती काल मार्केटमधून. काल मी भाजीपाला मार्केटमध्ये गेली होती, भाजीपालाही घेऊन आली, कारण 3-4 दिवस मी बाहेरच होती. लग्नाचे सर्व काही तुम्ही व्हिडिओ बघितले, त्यामुळे मग घरी आल्यानंतर भाजीपाला काही राहिलेला नव्हता. काल मार्केटमध्ये गेली, भाजीपाला घेऊन आली, पण भाजीची जोडी निवडायची बाकीच होती. तर मग मी ती आता निवडली आणि पाण्यामध्ये आता धुवायला टाकते. शेपू आणि पालक मिक्स भाजी ना पातळ खूप छान लागते. सुकी पण करू शकतो, पण आम्हाला आहे ना पातळच आवडते. तर आता मी इथे पाण्यामध्ये भाजी जरा वेळ ठेवली, कारण पालेभाज्यांना ना माती चिटकलेली असते आणि उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या ना पटकन सुकतात. त्यामुळे मार्केटमधून भाजीपाला आणल्यानंतर पालेभाज्या असतात ना त्या लवकर करून टाकाव्या. तसंही रोजच्या आहारामध्ये आपण पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. इथे मी कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता पालकाची पाने थोडीफार वाफवून घ्यायची आहे. पानं मोठी मोठी होती ना, त्यामुळे थोडी हातानेच मोडून घेतली. कापून पण टाकू शकतो. पालकाची पानं पटकन वाफतात, त्याला खूप वेळ लागत नाही. तर इकडे मी आता चपातीचं पीठ भिजवते, तोपर्यंत पालकाची पानं पण छान मस्त वाफली जाते.
दोन्ही कामं माझी चालू आहे। दुसऱ्या शेगडीवरती शेंगदाणे पण भाजत ठेवलेले होते, पालकाची भाजी पण वाफली गेली होती। फक्त 2-3 मिनिटातच गरम पाण्यात टाकल्यानंतर भाजी पटकन वाफली जाते, खूप जास्त वेळ लागत नाही। शेपू पालकची पातळ भाजी मी कशी बनवते तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे, कारण सिंपल पद्धतीच्या भाज्या मी तुम्हाला व्लॉग चॅनलवरती दाखवत असते। फ्रीजमध्ये ना लसूण ठेवलेला होता, लसूण थोडाच राहिला आहे, संपत आलेला आहे। तर असा काचेच्या बॉटलमध्ये लसूण जर सोलून ठेवला ना तर 8-10 दिवस छानपैकी मस्त टिकतो। तर भाजीला लसूण लागणार होता आणि हिरवी मिरची। तर आता चाळणीमध्ये ना भाजी सर्व काही काढून घेते। भाजी वाफल्यानंतर हे सर्व काही पाणी ना भाजीचं जे असतं ना ते भाजीलाच वापरलं तरी पण चालतं। आता भाजीचं सर्व काही पाणी ना काढून घेतलं, भाजी थोडीफार थंड होऊ देते, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती थोडीशी ग्राइंड करायची, त्यासाठी थोडंसं थंड पाणी त्यावरती टाकलं मी। सोललेला लसूण थोडासा बारीक कापून घेतला। पालकच्या भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8-10 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडेसे शेंगदाणे भाजलेले टाकायचे। शेंगदाणे आणि हिरवी मिरची खूप जास्त बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच वाटून घेणार आहे। कढईमध्ये आता थोडंफार तेल टाकलंय, तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं, पाव चमचा हिंग। पालकच्या भाजीला थोडा उग्र वास असतो ना, त्यामुळे भाजीला हिंग वापरायचा, भाजी छान होते। आता कापलेला लसूण पण या तेलामध्ये टाकायचा। फोडणी दिल्यानंतर जे वाटण वाटलेलं आहे ते पण टाकलं। वाटणामध्ये एक अख्खी मिरची तशीच राहिलेली होती, तर ती भाजीमध्ये वाटल्या जाईल। हे सर्व काही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, गॅस कमी करायचा। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाफवलेली पालकाची पानं आहे ना थोडीफार मिक्सरला फिरवून घ्यायची, खूप जास्त पेस्ट एकदम बारीक नाही करायची, थोडीशी अठरबठर ठेवायची, म्हणजे पानं भाजीमध्ये छान लागतात शिजल्यानंतर। तर अशा प्रकारे मी ना हे असं वाटून घेतलेलं आहे। वाटलेली पालकची भाजी आता वाटणामध्ये टाकून घ्यायची आणि थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये। त्यानंतर यामध्ये थोडंफार पाणी टाकते। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2दा करून ही भाजी ना मी बारीक करून घेतली आहे, ती पण यामध्ये टाकायची आणि भाजी थोडीशी घट्टच ठेवणार आहे मी, खूप जास्त पातळ करायची नाही। तर अशा प्रकारे ठेवलेले जे पाणी काढलेलं होतं ना भाजीचं वाफवलेलं, तेच पाणी इथे वापरायचं, म्हणजे भाजीतले जे काही गुणधर्म असतात ना ते सर्व काही आपल्याला मिळतात। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, अजून थोडंसं पाणी टाकते मी। यानंतर आता भाजीला उकळी आल्यानंतर 1 चमचा बेसन पीठची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकायची, म्हणजे भाजीची चव अजून पण छान लागते। अशा प्रकारे आज मी शेपू पालकची पातळ भाजी केली आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।